शिवसेनाची मतं दंगेकरांना किती जातील, मनसेची मतं आमच्याकडं किंवा दंगेकडं किती जातील, ह्या सर्व अभ्यास करून त्यांची फक्त चर्चा केलेली आहे. ह्याचा अर्थ उमेदवार बदला असं कुठं त्यांना मी बोललेलो नाही. परंतु मी नाराजी माझी व्यक्त केली. पुणे शहरासाठी काय केलं पाहिजे काय नाही हे त्यांना मी स्पष्टीकरण दिलं साई मतदारसंघातलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एवढंच शब्द दिला की संजय आम्ही वरिष्ठांपर्यंत आपण सगळे डिटेल्स हे रिपोर्ट आम्ही पाठवू आणि त्यानंतर पुन्हा आपण बसू. एवढी काल आमची चर्चा झालेली. ते निव्वळ मला भेटीसाठी नव्हते आले, ते एका लग्नासाठी आले होते. ते लग्न झाल्यानंतर जाताना माझ्याकडे आले ते आणि पुण्यात आलेच म्हणून त्यांनी एक पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकांची पण पक्ष कार्यालयात मिटिंग घेतली होती. आणि हा आमच्या भेटीचा हा राजकीय काहीच कारण नव्हतं. ही आमची मैत्री आहे पूर्वीपासून. मी रवी चव्हाणांना जवळजवळ 2005 सालापासून ओळखतो. ते मित्र आहेत माझे. त्या नात्याने ते माझ्या घरी आले. ते कुठलीही मनधरणी किंवा कुठल्याही रुसवे फुगवेचा विषय नाही. आमचा राजकीय विषय होता की पुणे शहरात काय झालं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढे गेलो पाहिजे. आणि मी आजही सांगतो आपल्याला की मी इच्छुक होतो, आजही आहे. जोपर्यंत बी फॉर्म भरून कलेक्टरकडे जात नाही तोपर्यंत प्रत्येक इच्छुकांनी इच्छुकच राहावं. ह्याच्यामध्ये मुरली मुळांना विरोध करण्याचा विषय नाही. मुरली मुळ माझे मित्र आहेत, परंतु मी पण इच्छुक आहे. जोपर्यंत त्यांना फॉर्म मिळत नाही तोपर्यंत मी इच्छुक राहणार. मी माझे प्रयत्न करत राहणार.